नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजे 360 कट्टा. तर मित्रांनो, बराच काळ मध्ये होतो. आम्ही सुद्धा तुम्हाला खूप मिस केले आणि तुम्ही सुद्धा आम्हाला भरपूर मिस केले. भरपूर जणांच्या प्रतिक्रिया होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन जोशामध्ये आम्ही त्याच उत्साहामध्ये आलो आहोत. एक नवीन सेगमेंट आणि सोबतच आपला मराठी उद्योजक हा सुद्धा सेगमेंट आपण पूर्ण करत आहोत. तर चला भेटूया आज कोळीवाडा कट्ट्याला. खूप स्वागत आहे आपल्या 360 कट्ट्यावर. तुमचं स्वागत आहे आमच्या कोळीवाडा कट्ट्यावर. तर मला जाणून घ्यायचंय की कोळीवाडा कट्टा हेच नाव का? कोळीवाडा कट्टा हे काय आमचं ठरवून नाव नव्हतं, पण एक कोळी थीम आम्हाला काही प्रेझेंट करायचं होतं लोकांपर्यंत. सी फूड म्हणजे स्पेशल आम्ही सी फूड मध्ये आहोत, मग ते प्रेझेंट करायचं होतं. म्हणून मला असं वाटलं की काहीतरी युनिक नाव आणि ते लोकांच्या लक्षात राहील. ते नाव ऐकल्यावर हा खरोखर म्हणजे ते सी फूड मिळेल आणि म्हणजे आपण तिथे जाणार कॅचेस होत्या. त्यामुळे कोळीवाडा कट्टा हे नाव आम्ही सुचवलं. एकंदरीत आता सुरुवात कधीपासून तुझी झाली? सुरुवात बोलायला गेलं तर आम्ही गेले 3 वर्ष आम्ही क्लाउड किचन स्टार्ट केलेलं. म्हणजे आता छोटे छोटे ऑर्डर जसं गटारी वगैरे असं आपलं फंक्शन असते किंवा ऑफिसच्या छोटे छोटे पार्टी बर्थडे वगैरे असलं की आम्ही छोट्या छोट्या पार्टी आम्ही सर्व करायचे. त्याच्यानंतर मग मला जास्त रिस्पॉन्स द्यायला लागला, मग आम्ही असं ठरवलं की म्हणजे काहीतरी छोटंसं काहीतरी चालू करा. मग आम्ही असं ठरवलं की रस्त्यावर घेऊन अजून लोकांपर्यंत आमची चव जावी, यासाठी आम्ही कोळीवाडा कट्टा हा टाइम चालू केला. कट्टा आता लोकांच्या मनामध्ये मला भरपूर आपल्याकडे काय म्हणतात असे प्रेम तुमच्याकडे येत आहे. आता तुझ्याकडे काय काय व्हरायटी आहे ही जरा मला एकदा प्रेक्षकांना. आपल्याकडे व्हरायटी म्हणजे आपल्याकडे फिश फ्राय मध्ये सुरमई, पापलेट, बोंबील, प्रॉन्स, परत आपल्याकडे बांगडा आहे. नेहमी म्हणजे 5 व्हरायटीचं असतात. आणि आता थोड्या दिवसांनी आम्ही अजून व्हरायटी आणणार आहे सी फूड मध्ये, पण हळूहळू. पण त्याबरोबर मी आता जो पुढे चार्ट लावला असेल त्याच्यामध्ये मी असं बघितलं की थाळी सिस्टीम सुद्धा आहे. कसं स्ट्रीट फूडवर तुम्हाला थाळी सिस्टीम मिळणं अवघड आहे. थोडी हे बघायला गेलं तर थाळी हे युनिक आहे आमच्याकडे स्ट्रीटवर. आणि बेसिक म्हणजे सी फूड थाळी अजूनपर्यंत मला नाही वाटत मुंबईमध्ये कोणी चालू केलंय. हे आम्ही सुरुवातीला जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा आमच्याकडे थाळी हा सिस्टम नव्हती, पण लोकांच्या प्रोत्साहनामुळे, लोकांच्या आग्रहामुळे थाळी हा आम्ही सिस्टम चालू केलं. पण लोकांचा प्रतिसाद आमचं जास्त पार्सलमध्ये पण आमची थाळी जाते आणि लोक जेवायला बसतात तर लोक प्रिफर करतात की थाळी घ्या. जसं की आमचं फ्रायडे स्पेशल आहे प्रॉन्स थाळीमध्ये. त्याच्यामध्ये आमच्याकडे प्रॉन्स फ्राय येतं, प्रॉन्स ग्रेव्ही आणि प्रॉन्स पुलाव. हे आमचं फ्रायडे स्पेशल थाळी आहे प्रॉन्स. क्या बात आहे. आणि अजून एक याबद्दल प्रश्न आहे की आता जसा प्रेक्षक बोलतो तुझ्याकडे किती येऊन सुद्धा खातोय, तसंच आपण पार्सल सुद्धा करतोय का? ऑर्डर्स डिलिव्हरी घरी सुद्धा करतोय? हो, आपण पार्सल सिस्टम पण करतो. जसं आम्ही फोनवर ऑर्डर घेतो, जर नियर बाय असेल तर आम्ही माझे मिस्टर स्वतः ऑर्डर म्हणजे डिलिव्हरी करतात जर पॉसिबल असेल. नाहीतर आम्ही वीफास्ट किंवा रॅपिडो बुक करतात. त्याचे मिनिमम काय चार्जेस असतात, तरी 50-60 रुपीज ॲज पर म्हणजे रिक्वायरमेंट. ते कस्टमरला आम्ही स्वतः पे करायचं आणि पार्सल आम्ही देतो. इथे देऊ शकता, कारण की मित्रांनो तुम्हाला काय टेस्ट मिळते तुम्हाला दाखवतोच. आता तू काही तू आपल्या दादाचं वर्णन केलं मिस्टरांचं तुझ्या, तर एकंदरीत पूर्ण फॅमिली सपोर्ट तुला कसं? फॅमिली एकटीच्या ह्याने हे इम्पॉसिबल आहे. म्हणजे एकटी मी नाही करू शकत. त्याच्यासाठी मला फक्त अजून 4 हात पाहिजे. ते आहेत माझ्याकडे ऑलरेडी. जसे की माझे मिस्टर, माझे सासरे, माझी नणंद आणि आमचे म्हणजे संदीप दादा. ते म्हणजे माझ्याबरोबर पहिल्या दिवसापासून आहेत आणि आजपर्यंत म्हणजे असं ते नसले तर मी काही करू शकत नाही. मला असं नाही की संध्याकाळी येऊन फक्त इथे उभं राहायचंय. आमची मेहनत सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून असते. म्हणजे मच्छी आणण्यापासून, क्लीन करण्यापासून सगळं, कांदा कापण्यापासून. फटाफट ऑर्डर जाते सांगितले डायरेक्टली समजत मासे वगैरे. आणि आम्ही पॉप टाइम मध्ये असतो, म्हणजे संध्याकाळी 7:30 ते रात्री 11-11:30 वाजेपर्यंत असतो. मग त्या टाइमात लोकांचं जेवणाचं लंच म्हणजे डिनर टाइम असतो. त्यामुळे म्हणजे जास्त गर्दी असते. कांदा पण आहे. मस्त वाटते की तुझ्या बायकोला एकदम छानपैकी सपोर्ट वगैरे करते. आणि म्हणजे मला दिसते की तुझी पूर्ण फॅमिली सुद्धा इन्व्हॉल्व झाली तुम्ही हा बिझनेस ग्रो करत राहता. तर एकंदरीत तिला कसा काय सपोर्ट केला जातो? माझा पहिला असं तिला सपोर्ट, कारण तिला जेवणाची आवड पण होती.
मी स्वतः अगोदर सुरुवातीला माझ्या ऑफिसमध्ये वगैरे न्यायचं ना, हां सर. तर लोकांना खूप जेवण आवडायचं. त्याच्यानंतर मग माझ्या ऑफिसपासून ते ऑर्डर चालू झालं. नंतर 10 नंतर 15 जण, नंतर आमच्या ऑफिसच्या आपल्या रिटायरमेंटच्या पार्टी, कोणाच्या बड्डेची पार्टी. मग त्याच्यानंतर असं पुढे पुढे जात जात खूप म्हणजे इकडच्या किंवा अजून लोक रेकमेंड करत गेले. इकडच्या तिकडच्या ऑर्डर वेगवेगळ्या ऑफिसमधल्या कॉर्पोरेटच्या ऑफिसमधल्या तिकडच्या ऑर्डर घेत गेल्या. मग त्याच्यानंतर तिला थोडं इन्स्पिरेशन अजून जास्त मिळेल. आणि आम्ही 2-3 वर्ष क्लाउड किचन म्हणून केलं. त्यानंतर मी तिला बोललो की इकडे थोडा मार्जिन म्हणजे भरून थोडा कमी होईल. कमी होतं. बोललो ठीक आहे, आपण एकदा रस्त्यावरती हिंमत करूया. ठीक आहे, हिंमतमध्ये एक धाडस करूया. केला तर धाडस म्हणजे जिंकलो तर अनुभव हे मिळेल, आनंद मिळेल. हारलो तर नक्कीच अनुभव मिळेल. त्या हिशोबाने मी तुझ्यासोबत नक्कीच उभा आहे शेवटपर्यंत. ते तर आहेच. आणि आता जो प्रेक्षक वर्ग बघतोय ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी मराठी उद्योजक लपलेले आहेत. त्यांच्यासाठी तू काय सांगते? नक्कीच मी असं म्हणेन की मराठी उद्योजक, मराठी आपले तरुण वर्ग आहेत, त्यांनी या क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे. थोडी म्हणजे मनातली भीती ती आहे, थोडी मागे ठेवून थोडंसं पुढे एक पाऊल टाकायला पाहिजे. जेणेकरून थोडा म्हणजे भीती असते, आम्हाला पण सुरुवातीला वाटत होती, पण जेव्हा पुढे येतो तेव्हा कळतं की आपलं प्रत्यक्षात काय होतं आणि काय. हे नक्कीच ट्राय करायला पाहिजे मराठी माणसाने. हे मी सगळ्याच नक्की प्रत्येकानं सांगतो. थँक्यू. पुन्हा एकदा आपण ताईकडे गप्पा मारू. तर ताई, मला अजून असं विचारायचं आहे की आता पावसाळा येते, पावसाळा आला म्हटलं तर आपल्याकडे मच्छी कमी मिळते. तर मग त्यावेळी आपल्या तुझ्या डोक्यामध्ये काय? पावसाळा आला की आम्ही असं म्हणजे आम्ही असं ठरवलंय की उघडपर्यंत आम्ही पाया पिझ्झा फ्राय म्हणजे चिकनचा अजून पदार्थ जसं खिमा चिकनमध्ये व्हरायटी, चिकन आणि मटनमध्ये आम्ही व्हरायटी. तर पावसाळ्यात शिंपळे चालू आहे. ते शिंपळे असं आम्ही व्हरायटी स्टार्ट करणार हे पूर्ण मेजवानी करताना आपल्याला जर खायची असेल तर आपल्याला मित्रांनो फक्त पोळीवाड्या कट्ट्याला यावं लागेल. हो बरोबर. त्याची टॅगलाईनच आहे, चव कोकणची, हात माशांचा. आणि त्याबरोबर मला असं वाटतं की आपण सगळ्याच प्रकारच्या पण कोकणी पदार्थ आपल्याला सगळ्यांना खायला गावं लागणार. कोणी सांगते सोबतच अजून एक विचारायचं आहे की ताई, हा बिझनेस काय घेऊ पण पुढील 5 वर्षामध्ये पुढे पाहतो? मी नाही, पण मला असं वाटते माझे एक कस्टमर जे ग्राहक आहेत तेच मला 5 वर्षात मला एखाद्या हॉटेलमध्ये बघू इच्छितात. कारण खूप सारे ग्राहक मला बोलले म्हणजे असं त्यांचा फीडबॅक आहे की ताई तुम्ही एखादं रेस्टॉरंट घ्या. माझी सध्या तयारी नाही, पण लवकरात लवकर मी येईल. त्यासाठी आमच्याकडनं तुला 360 कट्ट्याकडनं सुद्धा या पोळीवाड्या कट्ट्याला खरं तर मनापासून शुभेच्छा आहे. तर येस मित्रांनो, आता आपल्यासाठी पूर्ण एक अशी मेजवानी आलेली आहे. पूर्ण असं टेबल भरून आहे, सगळीकडे मासेच आहेत. आणि त्याचबरोबर आहे कोळंबी फ्राय, इकडे आहे बांगडा फ्राय, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, आणि इथे मस्तपैकी कोळंबी आहे. छानपैकी भाकरी दिली आहे, भाकरी खूप सॉफ्ट दिसते. आणि त्यासोबत चिकन आहे आणि इथे कोळंबी पुलाव आहे. तर हेच मित्रांनो, मी आता कोळंबी ट्राय करतोय. कमाल, एकच नंबर आलेत. खूप क्रिस्पी आहेत आणि खायला मस्त छान असे भाजलेले आहेत. जर तुम्हाला खायचे असेल तर तुम्हाला नक्की यावं लागेल आपल्या कोळीवाडा कट्ट्याला. त्यासोबत आता इकडे सुरमई आहे. पीस बघा काय नसते मित्रांनो, एकदम फ्रेश. चटणी मस्त पैकी. वा वा वा, कमाल कमाल. अजून काय पाहिजे आयुष्यात? आणि मेन म्हणजे त्यांची जी स्पेशालिटी आहे की भाई स्ट्रीटवरती आपल्याला थाळी सिस्टीम मिळते. त्यासोबत एक थोडासा त्याच्यामधला मेन्यू आहे की भाकरी आहे. मित्रांनो भाकरी एक ट्राय करतो मी. बापरे, भरपूर भाकऱ्या दिल्यात मित्रांनो. भाकरी बघा, एकदम सॉफ्ट आहे. हा हा, एकदम मस्त. वा वा, लाजवाब. जर तुम्हाला घरगुती चव असेल पाहिजे असेल ना, तर भाई कोळीवाडा कट्ट्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही मित्रांनो. स्ट्रीटवरती इतकं चांगलं आणि चांगल्या दर्जाचं फ्रेश अशा मासे जर तुम्हाला खायचे असतील तर तुम्हाला मित्रांनो कोळीवाडा कट्ट्यालाच यावं लागेल. येस इकडे. येस मित्रांनो, मी आता चिकन ट्राय करतो आहे. बघा रस्सा बघा, एकदम छान आहे, मस्त. पीस घेतला आहे. मसाला वगैरे एकदम मस्त, एकदम परफेक्ट आहे मित्रांनो. नक्की सांगतो तुम्हाला, तुम्ही इकडे या एकदा आणि प्रत्यक्षात खाऊन बघा. कारण की तुमच्या डोळ्यात देखत, तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला जेवण मिळतं. त्यासोबत भातसुद्धा आहे.
वा लाजवाब, मन एकदम असं तृप्त झालेलं आहे. तर मित्रांनो आता मी खाण्यावर फोकस करतोय आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी उद्योजकांना नक्की सपोर्ट करा आणि आपल्या कुळीवाड्या कट्ट्याला नक्की भेट द्या.